कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? ती पौर्णिमा कशी साजरी करायची? या पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? याची माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कोजागिरी पौर्णिमा, जिला शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखले जातं, हा एक सण आहे जो देवी लक्ष्मी आणि 16 कलांनी परिपूर्ण असलेल्या चंद्राची पूजा करून साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मीचा जन्म झाला होता असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस समृद्धीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आणि इतर पदार्थ सेवन करण्याची परंपरा आहे, कारण चंद्राच्या किरणामध्ये अमृतमय गुणधर्म असल्याचे मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व काय आहे? तर पौराणिक कथेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे या तिथीला धनप्राप्तीसाठी विशेष मानले जाते. या दिवशी चंद्र संपूर्ण 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याची किरणे अमृतमय गुणांनी युक्त असतात असे मानले जाते. श्रीकृष्णांनी याच दिवशी चंद्रप्रकाशात महारास केली होती आणि त्याच दिवशी चंद्राने अमृत वर्षाव केल्याचे म्हटले जाते. तर या दिवशी लक्ष्मीपूजा करण्याची प्रथासुद्धा आहे. तसेच चंद्रदेवाची सुद्धा पूजा केली जाते. चंद्राच्या प्रकाशात दूध सेवन करण्याची परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही देवी लक्ष्मीचा सन्मान करण्यासाठी, तिच्याकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि चंद्र त्यांच्या 16 कलांमध्ये पूर्ण असल्याचे त्यांचे तेज आणि ऊर्जा प्राप्त करण्यासाठी साजरी केली जाते. या दिवशी रात्रभर जागे राहून कोजागर म्हणजेच कोण जागे आहे हे देवी लक्ष्मी तपासत असते असे मानले जाते. या सणाला कोजागिरी असे नाव पडले आहे, कारण या दिवशी देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर फिरते आणि कोजागरती म्हणजेच कोण जागृत आहे असे विचारते. जो कोणी जागे राहून तिची भक्ती करतो त्याला देवी आशीर्वाद देते अशी मान्यता आहे. या दिवशी चंद्रप्रकाशात खीर किंवा दूध ठेवण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की चंद्रप्रकाशात ठेवलेल्या खीर किंवा दुधामध्ये अमृत असते आणि ते सेवन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा सुधारते. तर याच कोजागिरी पौर्णिमेचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे? तर कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो आणि त्यांच्या 16 कला पूर्ण असतात. या रात्री चंद्र सर्वाधिक तेजस्वी आणि शीतल असतो. त्यामुळे या प्रकाशात राहिल्याने शरीराला ऊर्जा मिळते. पौर्णिमेची रात्र म्हणजे चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते. आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव आश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री 12 ते 12:30 म्हणजेच 12:39 पर्यंत करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवाकरींनी आपल्या घरीच करावा. कोजागिरी पौर्णिमेला पूजा मांडणी कशी करतात? तर पूजा मांडणीसाठी एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याची जोड पानावर ठेवायची आहे. विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या, त्यात आंब्याच्या डहाळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यायचे. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवायचा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवायची. रात्री ठीक 12 वाजून म्हणजेच 12 ते 12:30 या 30 मिनिटांमध्ये दुधाचे भांडे चंद्रकिरणामध्ये ठेवायचं, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12:30ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून 4ही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करायची. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे, त्यात एक तुळशीपत्र टाकायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. दुधाचा नैवेद्य घरातील सगळ्या व्यक्तींनी घ्यायचा आहे. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. त्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येकी 1 माळ जप करायचा. ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारचे आहेत. त्यामध्ये वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी अशी सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी आणि झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे. ती हित करणारे आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपाळलेल्या आळशी लोकांवर ती रागवते. पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात.
कोण जागतोय म्हणजेच कोजागिरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले आहे. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो, म्हणून पूजा कोण करीत आहे किंवा कोण नाही हे पाहत असतो. हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:16 आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्त्व असते. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हटले जाते. धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरण समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याचे मानले जाते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्रासह देवी लक्ष्मीची पूजा आराधना करणं अत्यंत खास मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. ही पूजा करणे विशेष मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्ती होण्याच्या शक्यता वाढतात. तसेच धन, ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध बनवण्याची प्राचीन मान्यता आहे. या दिवशी मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते. चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात व ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लोक निरोगी राहतात. विशेषतः मानसिक आजारामध्ये चंद्र हा मानाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. चंद्राच्या 16 कला म्हणजेच 16 गुण मानले जातात. प्रत्येक गुण हा एक कलेशी निगडीत असतो. तर ही कोजागिरी पौर्णिमेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.